वळत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. मनसे आणि ठाकरेंची शिवसेनेची युती फक्त दाखवायला आहे. ठाकरे मनसेच्या पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात मंत्री उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. काल सकाळी जे मी 6:30 वाजता ट्विट केलं होतं त्याचे पडसाद तुम्हाला दिसत असतील. कारण मैत्री टिकवणं आणि राजकारण हे दोन भाग आहेत. माननीय राजसाहेबांची आणि शिंदे साहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे, राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे. आणि म्हणून जर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी भेटले असतील तर एवढा जळफळाट करण्याची काही आवश्यकता नाही. आणि या जळफळाटीतूनच तिन्हीच्या तिन्ही ऑप्शनचे नगरसेवक आज युबीटीचे झालेले आहेत. भिवंडीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय. भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नारायण चौधरी यांची महापौर पदी करत निवड करण्यात आली आहे. नारायण चौधरींची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा शब्दात रवींद्र चव्हाणांनी यावर प्रतिक्रिया दिली. तर चौधरी म्हणाले होते, बंडखोरी करणार नाही, पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करू असं देखील यावेळी चव्हाण म्हणाले. नारायण चौधरी असतील, त्यांच्याबरोबर काही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत की जे कदाचित बंडखोरी करतील असं ज्यावेळेला लक्षात आलं त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला की आपण असं करू नये, पार्टीच्या विरोधात केलं तर पार्टी तुमच्यावरती कारवाई करेल. परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे. गणेश नाईक एक दिवस भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणतील अशा शब्दात मंत्री संजय शिरसाटांनी गणेश नाईकांवर हल्लाबोल केलाय. गणेश नाईकांचं नेमकं काय चाललंय तेच कळत नाही. मुंबई ठाण्यावर बोलणारे नाईक आता गुजरातवर बोलायला लागलेत असं देखील शिरसाट म्हणाले. गणेश नाईक हा कोणत्या नेमकं काय चाललंय त्याचं ना तेच कळत नाही. कोणत्या खात्याचे मंत्री आहेत ते माहित नाहीत. खात्यासंदर्भात एखादं चांगलं विधान त्यांच्याकडून कधी ऐकलेलं नाही. कधी ते मुंबईवर बोलतात, कधी ठाण्यावर बोलतात, कधी आणखीन काही भ्रष्टाचारावर बोलतात. आता ते गुजरातवर बोलायला लागले. एक दिवस हे गणेश नाईक ह्या भाजप सरकारला अडचण जरूर आणेल. वसई विरार महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड करण्यात आली. बहुजन विकास आघाडीचे प्रफुल्ल साने सभागृह नेतेपदी त्यांची निवड खरं तर करण्यात आली. तर भारतीय जनता पक्षाच्या मनोज पाटलांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. पक्षनिष्ठा आणि सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात तर पक्ष कशा पद्धतीने संधी देतं याचं एक उदाहरण माझ्या रूपाने आहे. गेली 30 वर्ष अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष होता, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत या वसई विरारच्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा आवाज असावा अशा पद्धतीचं स्वप्न होतं. ते आज स्वप्न साकार करण्याची संधी मला दिलेली आहे. आज स्थायी समिती सदस्यांची नावं आली. गटनेत्यांकडून लवकरात लवकर स्थायी समितीचा सभापती निवडला जाईल. तसेच विरोधी पक्षनेता सभागृह नेता यांची देखील नावं आली, ते देखील स्वीकारलं गेलेलं आहे. आयुक्तांच्या दालनात काय आंदोलन केलं तर आम्हाला माहिती नाही, परंतु सभागृहामध्ये त्यांनी ग्वाही दिलेली आहे की आम्ही विरोध करणार नाहीत, तर आम्ही सहकार्य करू. 5 वर्षांपूर्वी मयत झालेल्या एका ग्रामसेवकाला नियुक्ती देण्यात आली. बीडमधील शिक्षण विभागाचा हा कारनामा उघडकीस आलाय. या प्रकरणी आता 16 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.